काव 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 काव। साताऱ्यातील जखेणवाडीचे ग्रामस्थ विलास चव्हाण पितृपक्षानिमित्त वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून महाळ घातला, नैवेद्य तयार केला, आवाज काढून कावळ्याला विनवणीही केली, पण कावळा काही फिरकला नाही। अखेर 2 चिवताई आल्या आणि त्यांनी नैवेद्याला तोंड लावलं। पण हा प्रश्न एकट्या विलास चव्हाण यांचा नाहीये, तर जखेणवाडी गावावर मागच्या 25 वर्षांपासून कावळा रुसलाय। तसं आता काय ती कावळं नसल्यामुळे आता काय कुठल्याही पक्षाने शिवलं तरी आम्ही त्या मान्यच केलं पाहिजे ना। आता कावळा नाहीच म्हटल्यानंतर काय करायचं असं आहे ना। काय लोक म्हणतात की बाबा तो त्याचं काय इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून आला नसेल, किंवा त्याने काय इच्छा राहिली असेल मागं म्हणून ते कावळ्यानं नवस शिवाय आला नाही, असं लोक अख्ख्या गावात तेच पडतात। मग शेवटी गायला घेऊन यायचं, गायला चारायचा। हीच अवस्था जखेणवाडीतल्या पंचक्रोशीतही आहे। पक्ष पंधरवड्यासाठी कावळे गावात यावे म्हणून अनेक प्रयोग करून झाले, पण कावळा काही केल्या ऐकायला तयार नाहीये। तुमच्या पिंडाला कावळा शिवत नाही। काही लोकांनी आम्हाला सांगितलं की दैवी उपाय करून बघा, त्याप्रमाणे केले की गावातल्या ज्या 20-22 मूर्ती आहेत त्या रंगवल्या। 1-1.5 वर्ष सतत त्या स्मशानभूमीमध्ये नैवेद्य ठेवला जात होता दररोज। तर नैवेद्य सुद्धा तोही शिवला जात नव्हता। जसं म्हणजे कळतंय की हे महाळ वगैरे हे असं, तो तेव्हापासून मला म्हणजे कधी कावळा असा आढळलाच नाही। म्हणजे निवदाला ह्याला निवद शिवायला वगैरे असं कावळा लागतो तो काय नाही। पितृपक्ष, पंधरवडा आणि कावळा यांचा संबंध जुना आहे, त्याची आख्यायिकाही सांगितली जाते। त्र्यंबकेश्वरात पिंडदान करत असताना गंधर्वाला एक मोह पडतो आणि तो सीतेला त्रास देण्याच्या उद्देशानं आकाशातनं भ्रमण करत करत त्या ठिकाणी येतो। त्यावेळी प्रभू रामचंद्र त्या गंधर्वाला शाप दिला होता की तू बाबा सीतेला हा त्रास दिला असती, आदिशक्ती आदिजननी असताना पिंडदान करत असताना, तर तुला इथून पुढं कलियुगात येणाऱ्या प्रत्येक मृत्यू व्यक्तीच्या आत्म्याशी तू निगडीत राहशील आणि त्या पिंडाला शिवण्याचा अधिकार तुला राहील। मात्र गावात कावळा नसणं हे स्वच्छतेचं लक्षण आहे, असं वन्यजीव अभ्यासकांना वाटतंय आणि त्यासाठी ते गावकऱ्यांचं कौतुकही करतात। तिथं कावळा नाही किंवा कावळ्यांची संख्या कमी याचा अर्थ तिथे त्या गावामध्ये खूप चांगली स्वच्छता किंवा स्वच्छता आहे आणि उघड्यावर केर कचरा किंवा खाद्यान्न टाकलं जात नाही, यासाठी पहिल्यांदा जाखणगावकरांचं अभिनंदन। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र आत्मा नसतो आणि त्याचा पितृपक्षाशी काहीही संबंध नसल्याचा दावाही केलाय। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या पितरांचा, आई वडिलांचा त्यांच्या आयुष्यामध्ये सन्मान करणं आणि त्यांच्या इच्छा तृप्त करणं हे प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे। ती आपण पार पाडली तर मृत्यूनंतरच्या आत्मा हा कावळ्याच्या स्वरूपात येतो आणि त्याचं आपल्याला दान द्यावं लागतं। अशा स्वरूपाच्या अवैज्ञानिक गोष्टींना समाज बळी पडणार नाही। हिंदू धर्मात कावळा आणि आत्म्याचा संबंध जोडलाय, त्यामुळे शेकडो वर्षांपासून श्राद्ध असो की पितृपक्ष या विधीत काकस्पर्श आवश्यक मानला जातो। पण जखेणवाडी गावावर रुसलेला कावळा कधी खुश होणार याचं कोडं मात्र उलगडत नाही। राहुल तपासे, ABP माझा, सातारा।